नमस्कार, माझे नाव स्वरा अनिल पाटील आहे. मी इयत्ता 4थी शिकते. जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यानिमित्ताने मी एक एकांकिका नाटक सादर करणार आहे. माझ्या एकांकिकेचे नाव आहे स्त्री भ्रूण हत्या. आई आई मला जगायचंय आई, मला हे सुंदर जग पाहायचंय आई. आई मला मारू नको गाई, मला मारू नको. आई आई अगं मी बोलतीये, तुझी परीच म्हणतेस ना ग तू मला, पण तुला आई तरी कसं संबोधू ग? अगं कोणी कुणाला उगाच भेटत नाही, तुझी जन्मजन्मीची दुराळू बंध असतात. आपल्यात आहेत का ग अशी दुराळू बंध की ज्याने आपण भेटलोही आणि दुरालोही? असं कालच तुझं आणि बाबांचं बोलणं चोरून पोटातच ऐकलं ग. विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही ना ग माझा जन्म व्हावा म्हणून. सांग ना आई, सांग ना. बाबा तुम्हाला आवडते ना लेक माझी लाडकी पाहायला? बाबांची लेक लाडकीच असते ना हो. सांगा ना हो बाबा, सांगा ना. बाबा तुम्ही आईला काल का दवाखान्यात नेऊन गेले होतं? किती मोठमोठ्या मशीन्स होत्या तिथे आणि त्यात मी किती छान दिसत होते ना. सांगा ना हो बाबा, सांगा ना. आजी तू का दिलंस आईला ते औषध? किती कडू होतं का आजी ते? आजी असं देत जाऊ नकोस ग, मला त्रास होत होता, मला गुदमरून येत होतं. आजी तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना ग, मग माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार? सांग ना आजी, अजून कोण करणार? आई तू का घेतलंस ग ते औषध? किती कडू होतं ग आई ते. आई मला त्रास होत होता, मला गुदमरून येत होतं. एकदा जन्माला घालून तर बघ एकदा, तुझेच रूप पाहशील माझ्यात नेता. मी मुलगी, बहीण, पत्नी तर कोणाची आई? मग मला गर्भातच मारण्याची का ग तुला घाई? सांग ना मला गर्भातच मारण्याची का ग तुला घाई? आई मला समजतीये तुझी कोंडली, तुझी गुदमळ, पण मी मुळीच त्रास दिला नाही ना. खरं तर आता म्हणशील मी आता मुळीच त्रास देणार नाही. मला नवीन कपडे नको, मी त्याचे जुने कपडे वापरीन. शाळेत जाईन, त्याची जुनी दप्तरे वापरीन, त्याची जुनी खेळणी खेळीन. मी शिकून खूप मोठी होईन आणि माझ्या मुलाची तयारी करेन. अगं आई आता तूच सांग, उद्या तू मला काढून टाकून दवाखान्यात जाशील, याचं दुःख मानू की तूच माझा काही क्षण समोलाचा आनंद मानू? सांग ना आई, सांग ना. नुसतं स्त्री भ्रूण हत्या थांबून काय होणार आहे? मुलींची संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण? अशा वेळी मला गजर व्हावं वाटतं. या झोपलेल्या मनाचा हा लढा माझ्या अस्तित्वाशी विचारायचा, माझ्यातल्या अशिफाला आणि रेणुकाला सुद्धा, की आजपर्यंत आपण नटलो, यात आपण खरंच समाधानी आहोत का? नाही ना. अगं आत्मशक्ती हाच आपला अलंकार. चला तर मोडून टाकूया अन्यायाची निम्मगट्टे आपल्या अंगावरील अलंकार म्हणजे बदनानाचा सार. तर चला आता रडायचं नाही तर आता लढायचं. ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यात आता फडफडू नकोस. ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यात आता फडफडू नकोस. पेटून तू रडू नकोस, पेटून तू रडू नकोस. आजच्या या जमान्यातल्या दुर्दैवाच्या अवलादीची कमी नाही. आजच्या या जमान्यातल्या दुर्दैवाच्या अवलादीची कमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा हमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा हमी नाही. बांगड्या घातल्या माणूस किले मदतीसाठी ओढू नकोस. ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यात आता फडफडू नकोस. ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यात आता फडफडू नकोस. पेटून तू रडू नकोस, पेटून तू रडू नकोस. तर मुलींनो तुम्हाला